समृद्धी महामार्गाला लागतोय आणि इथं तुम्हाला अपघात किती झालेले ते दाखवतो. टेम्परेचरची लाईट लागली आपल्या गाडीची, गरम झाली गाडी. कसं काय बरं, काय आयडिया नाही बाबा. आतापर्यंत नव्हती लागली, आत्ता लागली थांबलो म्हणून. क्रॉस करतोय आपल्या पुण्याचा भुलभुलैया. हे बघा, ओळखला असेल कुठं आहोत आपण आता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि ॲक्च्युली खूप काही बोलायचं आहे आणि खूप मोठा प्रवास होणार आहे हा. तर मंडळी, आपण निघालो आहोत वेस्ट बेंगॉलला. म्हणजे समजलं असेल आपण डायरेक्ट बांगलादेशच्या जवळ जाणार आहोत. तर मंडळी पोचलोय आता कंपनीमध्ये. आणि तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ॲक्च्युली म्हणजे डिलिव्हरी काय असते. तर ही जी असते ती असते इलेक्ट्रिक गाडीची बॅटरी असते, म्हणजे EV बॅटरी. गाडी लोड झालेली आहे आणि आता जस्ट कंपनीच्या बाहेर आलोय आणि आता इथून निघायचंच आहे. फक्त बिलिंग येते बाहेरनं. तर झोपायचा जरा आहे बरं का विषय गाडीमध्ये. पण इथं एक छान अशी सुविधा आहे झोपायला. बघूया, जेव्हा झोपायचं असेल तेव्हा दाखवलं तुम्हाला. आता बिल येऊ द्या, बिल आले की लगेच निघायचं आपल्याला. सगळा रूट तुम्हाला दाखवणार आहे. खूप मजा येणार आहे प्रवासामध्ये. जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये मजा आली तशीच ह्या प्रवासामध्ये सुद्धा खूप मजा येणार आहे. पण आता टाइम झालाय बरोबर 7 वाजलेत आता. आणि इथून आपण नगर मार्गे जाणार आहोत. नगर, संभाजीनगर, जालना आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण समृद्धी महामार्गाला लागणार आहोत. आणि तिथून पुढे डायरेक्ट नागपूरपर्यंत. आता असा आपला पहिला नागपूरपर्यंतचा टप्पा असणार आहे. एकदम आरामशीर जाणार आहोत, कारण की उद्या शनिवार, पुन्हा रविवार इथं शोरूम बंदच असणार आहे. तसंही सोमवारी पोहोचायचं आहे आपल्याला. त्यामुळं चला नामस्मरण करूया आपल्या गुरूंचं आणि गणपती बाप्पा मोरया. चला सुरुवात करूया. तर मंडळी आता पोहोचलो आहोत आपण रांजणगावला, रांजणगावच्या महागणपतीला. तर महागणपतीचं दर्शन घ्या. आता तुम्हाला दिसेलच, तिथून आतमध्ये जाता येतं गणपतीला. आता आपण जस्ट नगर क्रॉस करून आलोय. जवळजवळ 150 किलोमीटरच्या आसपास आलेलो आहोत. आणि आता आपण जेवण करणार आहोत. बघूया, अगोदरच थांबायचं होतं नगरच्या, पण काय ढाबा जरासं क्रॉस करून आलो, त्याच्यामुळे परत महागारी जायचं. त्यापेक्षा मला पुढं जाऊयात. अजून आपण घाट उतरलेलो नाही होत, तर इथं जेवण करणार आहोत. तर मंडळी आपलं जेवण आलेलं आहे, पाहू शकता. 2 रोट्या घेतल्यात, एक शेवभाजी घेतली, सध्या एकच घेतली. आणखीन लागली तर आणखीन घेणार आहोत. पोट भरून जेव रे या जेवायला. तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता विचार करतोय की इथं झोपायचं. आता जवळजवळ टाइम झालाय बघा, 11:30 वाजलेत. इथं हवा पण लागते छान, मस्त झोप होईल. आणि मग उद्या आपण इथून निघूया. तर भेटूया सकाळी. गुड नाईट. केरळ केला, विशाखापट्टणम केला. आता ही आपली 3री जर्नी आणि बहुतेक ही माझी शेवटची जर्नी असेल ही ड्रायव्हिंगची कदाचित. पण याच्यानंतर जे तुम्हाला पाहायला भेटणार ते बसचे ब्लॉग्स पाहायला भेटणार आहेत. ज्यांनी पहिले मला सबस्क्राईब केलेले ते सगळे आपले ST प्रेमी वगैरे आहेत. एका आव्हानावरती सगळ्यांनी मला सबस्क्राईब केलं, त्यामुळे त्यांच्यासाठी कंटेंट बनवणं सुद्धा खूप म्हणजे गरजेचं आहे. बघूया, हे कधीतरी करणार आहे, कंटिन्यू नाही करणार मी हे ड्रायव्हिंग वगैरे. पण आपला जो बसचे ब्लॉग्स आहेत ते चालू राहतील. तर बस भेटूयात सकाळी. सुप्रभात मंडळी, आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30 आणि आता आपण इथून निघतोय, कारण की आपल्याला संभाजीनगर वगैरे क्रॉस करायचं. आणि तुम्हाला माहिती असेल तिथं MIDC वगैरे लागते आपल्याला जाताना. वाळूंज MIDC वगैरे लागते, म्हणजे मध्ये सिग्नल्स वगैरे भरपूर लागते. त्याच्यामुळे म्हणलं लवकरात लवकर निघून जावं. बाकी बघूया किती अंतर उरकतंय आज. आणि आंघोळीचं बघूयात पुढं कुठं भेटते का आपल्याला करायला. इथं तर काय आता थांबून काय उपयोग नाही. इथं नाही आहे ढाबा वगैरे काय असा. ढाबा म्हणजे हॉटेल आहे पण असा ढाबा टाईप नाही आहे. पण जेवण वगैरे छान झालं बरं का रात्री. तर आता आपण असं करणार आहोत, जेवढं अंतर उरकतं तेवढं करून घेऊयात. पहिलं संभाजीनगर क्रॉस करूयात. तर मंडळी पोहोचलो आहोत आता आपण छत्रपती संभाजीनगरला. हा मेन चौक आहे, म्हणजे यालाच बाबा पेट्रोल पंप चौक म्हणतात. पाहू शकता इकडे बस स्टँडला जातो रस्ता. आणि आता आपण सरळ इकडून जालन्याला जाणार आहोत.
माझा मित्र इथं उतरतोय. का उतरतोय ते नको सांगू. बघूया आता हा छत्रपती संभाजीनगरला उतरतोय. त्याला इथं लेणी पाहायला जायचंय. तुला काय बोलायचे? तर मंडळी आता आपण जालना रोड सोडतोय आणि तुम्ही बोर्ड पाहू शकता. तिथून आपण आता समृद्धी महामार्गाला लागतोय लेफ्ट घेऊन. पाहू शकता तुम्ही. तर इकडं डावीकडे मित्रांनो मुंबईला जातो आणि आपण सरळ आता नागपूरला जाणार आहोत. फर्स्ट टाइम एवढं लांब ड्राईव्ह करणार आहे समृद्धी महामार्गावरती. ॲक्च्युली शिर्डी ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत मी गाडी चालवलेली समृद्धी महामार्गावरती, त्यामुळं काय माहिती नसतं. पण आता जवळजवळ आपण 392 किलोमीटर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहोत. तर मजा येणार आहे मित्रांनो. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. समृद्धी महामार्गाला लागतोय आणि इथं तुम्हाला अपघात किती झालेले आहेत ते दाखवतो. गाड्या बघा इथं सगळ्या सॅम्पलसाठी ठेवलेल्या आहेत. तुम्हाला इथं वॉर्निंग दिलेली, गाडी सावकाश चालवा, व्यवस्थित चालवा, लिमिटमध्ये चालवा. हे बघा सगळं सॅम्पल ठेवलं. एंट्री करतानाच ड्रायव्हरच्या मनामध्ये धडकीच भरायला पाहिजे. हा भाई गाडी सावकाश चालव. बघ काय झाले. चला एन्जॉय करूया समृद्धी महामार्ग. बऱ्याच दिवसापासून प्लॅन होता की असं गाडीमध्ये वगैरे नाही का की समृद्धी महामार्ग कव्हर करायचा, पण ते काय झालं नव्हतं. आपण नागपूर ते शिर्डी प्रवास केला होता समृद्धी महामार्गाने. त्याच्यानंतर आणखीन मी बोललो होतो तेव्हा पण अजून प्रवास नव्हता झाला. पण बघा डायरेक्ट तुम्हाला आपल्या गाडीमध्येच घेतली, स्वतः ड्राईव्ह करत घेऊन चाललोय तुम्हाला. चला हे आलाय टोल नाका, तर टोल भरूयात. तर मंडळी सुरू झालाय आपला समृद्धी महामार्ग. हे बघा सुरुवातीलाच असं बाजूला मस्तपैकी फुलं वगैरे काढलेली. नागपूरपर्यंत काही टेन्शन नाही आपल्याला, एकदम तापडून जात आहे. मंडळी आता बुलढाणा आणि खामगावला जो रस्ता जातो त्याच्या पुढे आलो आहोत आपण. तर डिझेल भरून घेऊयात. आणि पंपाचं अंतर बरंच लांब आहे, म्हणजे लांब आहेत तसे पंप रस्त्याला, पण थोडंसं अंतर जरा लांब आहे. त्याच्यामुळे म्हणलं परत थांबायला नको. पाणी वगैरे बघूया तिथं भेटते का थंड, आणि आपलं कॅन्ट वगैरे भरून घेऊया ते पाण्याचं. डिझेल बसला आहे, डिझेल वगैरे भरलेलं आहे. आणि आता टाईम झाला आहे बघा, म्हणजे 11 वाजले जवळजवळ. आणि इथून आपण निघणार आहोत मेहकरच्या पुढं आहोत आपण. आणि मेहकरचा पुढचा जो पेट्रोल पंप आहे समृद्धी महामार्गावरचा तिथं आहोत आपण. गरमी एवढी भयानक लागते ना बघा ना. 11 वाजलेत फक्त 11, पण असं वाटतंय जसं काय 1-2 वाजलेले आहेत. तर चला निघूयात. हवा जास्त आहे त्याच्यामुळे थोडासा तुम्हाला हवेचा पण आवाज येत असेल. बाकी गाडी एकदम नवीन आहे बरं का आपली. अगोदरची गाडी नाही आहे, जुनीवाली गाडी नाही आहे. ती जवळजवळ 75,000 रनिंग झाली होती. आणि ह्याची जी रनिंग आहे ती झाली फक्त 13,000 किलोमीटर. आणि गाडी एकदम खतरनाक आहे, म्हणजे गाडी ही आपटत नाही एकदम. ते अशोक लेलंड LS आहे. हँड ब्रेक ओके. गरमी बघा मित्रांनो किती. हार कसा होता सकाळी आणि कसा झालाय बघा. एवढी भयानक गरमी अशी. हा छोटासा पेट्रोल पंप आहे. ह्याच्या अगोदर जो होता तो बहुतेक इंडियन ऑइलचा होता. तो खूप मोठा पेट्रोल पंप आहे. हवा जी लागते ती एकदम अशी गरम हवा लागते. ओके. आज विचार आहे रायपूर वगैरे छत्तीसगड क्रॉस करायचा. तर मंडळी बघा ना एकदम सरळ रस्ता आहे. त्या माणसाला झोप लागायची जास्त शक्यता आहे. त्यामुळे थोडंसं मध्ये तितुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला थोडीशी फुलं पाहायला भेटतील, दगडं पाहायला भेटतील, किंवा जे बोर्ड असतात ना तुम्हाला इकडच्या साईडला चित्र पाहायला भेटेल त्याच्यावरती. तर ते ऑटोमॅटिक तिकडे लक्ष जाते. साईडला पण बॉल असतात त्याच्यावरती पण चित्र वगैरे काढलेले. पण बोर होत आहे बरं का. पण तुम्हाला तेवढ्या सुरक्षितपणे जर तुम्ही व्यवस्थित गाडी चालवली, सगळं व्यवस्थित केलं तर सुरक्षित तेवढं लवकर तुम्ही पोहोचताय. पण वाशिम आणि अकोल्यासाठी एक्झिट येत आहे. या ठिकाणावरून एक्झिट आहे. आता सरळ अमरावती आणि नागपूर. इथून अमरावती आणि यवतमाळसाठी एक्झिट आहे, पाहू शकता. आता याच्या पुढे एक 2 किलोमीटरवरती पंप आहे, तर तिथं आपण थोडा वेळ थांबूया.
बघूया खायला काय जेवणाची वगैरे काय सोय होती का. नाही आपण थोडंसं कोल्ड्रिंक वगैरे पिऊन थोडं रेस्ट करून मग निघूयात. तर फक्त घेतलं एक चिप्स आणि थम्सअप घेतलंय. समोर ढाबा आहे पण तो काय एवढा खास वाटत नाहीये मला. चेहरा तर एवढा खराब झालाय ना, बाप रे बाप. म्हणजे असं तुम्हाला तोंड सुद्धा दाखवूशी वाटत नाही. आणि आंघोळ पण काय तशी काय झालेली नाहीये. म्हणलं होतं पण जसं समृद्धी महामार्गाला लागलं तसं एक पण असा ढाबा वगैरे भेटला नाही. जसं काय तिथं हौद वगैरे असं आंघोळ करता येईल. पेट्रोल पंपावरती पण काही सोय नाहीये जशी आपण विशाखापट्टणमला पाहिली होती. तर मला वाटतं आज बहुतेक आपण पावसाच राहतोय. तर मंडळी मस्तपैकी जेवण झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला मगाशी म्हणलो होतो काही खास वगैरे जेवण नसेल पण तिथं जेवण केलं. जेवण खूप छान होतं. चपाती होती आणि बटाटा आणि सोयाबीन वगैरे मिक्स होतं. वरण भात वगैरे असं छान जेवण झालेलं आहे. आणि आता आपण निघतोय आणि आता टाईम झालाय बघा. आता आपण अमरावतीच्या पुढं होतो. आता 1:45 झालेत बरोबर. तर निघतो आता आपण. पुढं काय भेटायचं नाही त्याच्यामुळं म्हणलं इथंच खाऊन घ्यावं. एकदम रखरखते उन्हात आपण पुन्हा प्रवास सुरू केलेला आहे. जास्त गाड्या नाही येत रोडला. सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या सगळ्या थांबल्या तिथं. कारण एवढ्या उन्हाचा प्रवास नको वाटतं माहिती का. आणि इथं आराम करण्यासाठी म्हणजे अशी सावली वगैरे काय नाहीये. मला चान्सच नाही इथं. जास्त तर गाड्या मी पाहिलं थांबलेल्या. ते कुठं थांबतात माहिती का, जे पूल आहेत ना पूल त्याच्या खाली जी सावली पडते का तिथं गाड्या उभ्या करून थांबतात लोक. हे जेव्हा तुम्ही भर उन्हामध्ये गाडी चालवता आणि अशी ढगाची सावली येते तेव्हा काय आनंद होतो ना. हो विचारा फक्त विचारा. लय भारी वाटतंय बघा ना. सावली 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 सावली. वा 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 वा. तर अशा सावलीमध्ये गाडी चालवला लय भारी वाटतं. लय भारी म्हणजे लय भारी. तर मंडळी तो जो तुम्हाला समोर पूल दिसतोय ना, प्राणी वगैरे आहेत त्यांच्यासाठी हा वरचा पूल केलेला आहे. त्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी. पाहू शकता केवढा मोठा पूल आहे हा. हे बघा वरती तुम्हाला लिहिलेलं पण दिसत असेल. आणि पाहू शकता तुम्ही जास्त तर लोक या ठिकाणी थांबतात कारण की सावली जी आहे ती फक्त अशी एवढीच आहे बघा इथं. बाकी तुम्हाला कुठंच सावली नाही आहे रस्त्यात कुठंच. पाणी पण एवढं गरम होतं ना लगेच. तरी ते कॅन्ड आहे वडिलांनी ते पोतं लावून दिलेलं आहे मला कॅन्डला. त्याच्यामुळे पाणी थोडंसं गार राहते नाहीतर काही खरं नव्हतं. नाही तर सारखं गार पाण्याची बॉटल घ्यावी लागली असती. पण ठीक आहे त्याच्यातलं पाणी ह्याच्यात ओतायचं त्याच्यानंतर ह्याच्यातनं प्यायचं. मग जेवण झाल्यापासून एक बॉटल संपवली अख्खी. एवढं गरम लागतं. चला निघूयात. हो तर मंडळी पाहू शकता आपली गाडीचं टेम्परेचर वाढलेलं आहे. लाईट लागायला लागली कसं काय माहीत नाही. टेम्परेचरची लाईट लागली आपल्या गाडीची. गरम झाली गाडी कसं काय बरं काय आयडिया नाही बाबा. आतापर्यंत नव्हती लागली आत्ता लागली थांबलो म्हणून. तर मंडळी एक सांगायचं होतं आपल्याला केरळला जाताना सुद्धा नगरचा कांदा पाहायला भेटला होता. आणि आता आपण वेस्ट बेंगॉलला चाललोय. आणि इथं पण बघा MS-16 नगरकरांशी काय नाही ते काय माहित नाही बाबा. जिकडं जाईल तिकडं भेटतात मला. चांगले चांगले. तर ऑटोमॅटिक लाईट बंद झालेली आहे. माहित नाही कशी काय लागली होती. नाहीला काय समजत नाही बाबा या गाड्यांचं कधी काय होतंय काय नाही. बहुतेक हा कांदा वेस्ट बेंगॉलला चाललाय वाटतं. परत लागायला लागली लाईट टेम्परेचरची. निघाला आहोत पुन्हा. लाईट गेलेली आहे. जरा वेळ थांबलो परत एक 15-20 मिनिटं थांबलो. मीटरने सांगितलंय की कुलंट वगैरे चेक करा जरासं. तर आपण कुठं पुढं थांबलो तर कुलंट वगैरे चेक करूया. पण आता तशी काय लाईट लागत नाहीये त्यामुळे काही विषय नाही आता. पण आपण थांबल्यावरती कुलंट वगैरे चेक करूया म्हणजे पुढचं टेन्शन नाही राहायचं आपल्याला. तर मंडळी गाडी पुन्हा गरम झाली आणि टेम्परेचरची लाईट लागायला लागली. त्याच्यामुळे आपण पहिलं कुलंट चेक करूयात. आता हे उघडलं आहे बरं का. तर आणखीन काय करायचं ह्याला. इकडे क्लिपा काढलेल्या आहेत सगळ्या. करूया आता. पाणी वगैरे भरले आपण. झाकण खूप गरम झालं होतं म्हणजे गाडीचा फॅन बहुतेक बंद झाला होता वाटतं काय माहित नाही. पण आता पाणी तर भरले आपण. हे सुद्धा मी पहिल्यांदाच केलं बरं का. हे उघडणं हे लावणं बघणं बिघणं याची कधी वेळच आली नव्हती. पण नवीन गाडीला प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे खरं म्हणजे. आयला त्या गाडीची एवढी सर्व्हिस लाईट लागत असून त्या गाडीला प्रॉब्लेम नाही आला. तर हिटिंगचा पहिल्यांदा प्रॉब्लेम आला मला. नाहीतर एवढी ती जुनी गाडी आपली
75,000 रनिंग झालेली आणि तिला अजून काय प्रॉब्लेम नव्हता आला. केरळला गेलो, विशाखापट्टणमला गेलो, अजिबात नाही. पण ठीक आहे, चला हे सुद्धा एक माहिती भेटली मला, कसं काय बघायचं हिटिंग झालं काय करता येतं. एक व्हिडिओ बघितला यूट्यूबला की काय करतात ते झाकण उघडतात ते कळालं. मग ते उघडून वगैरे पाणी वगैरे टाकलं. तसं फोन केला होता मी मालकाला, मग त्यांनी असं असं सांगितलं, मग तसं केलं. चला बघूया आता गाडीची लाईट लागते की नाही. आता भर उन्हामध्ये थांबलोय मी, मागाशीच करायला पाहिजे होतं, पुलाखाली थांबलो होतो तेव्हा. चला असू दे, जाऊयात, लावून घेतो पटकन आणि निघूयात. तर मंडळी पुन्हा लाईट लागायला लागलेली आहे. मला वाटतंय की आपल्या गाडीचा जो कुलिंगचा फॅन आहे तो काम करत नाही वाटतं बहुतेक. आता इथं थांबायचं कुठं, मला तो प्रश्न पडलाय. हा हिशोब पण अवघड झाले आता. इथं बाहेर वळायला पण रस्ता नाही. आता पेट्रोल पंप पण किती जवळ आहे काय माहिती. आता असा दमादमाने जावं लागेल. बघूया आता काय होतंय. महामार्ग आता एंड होत आलाय आणि गाडी आता आपण अशीच ओपन ठेवून निघणार आहोत. मला माहिती रिस्की आहे, पण आता काय करतात ते सारखं उघडणं वगैरे जरा हे होतंय. त्यामुळे पाण्याचं हे कॅन ठेवलेलं आहे. सावकाश जाणार आहोत आपण, ते असंच ठेवणार आहोत, कारण की पुढं गॅरेजलाच गाडी घेऊन जावं लागणार आहे, कारण काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये तो. चला निघूयात. पहिल्यांदा असा प्रॉब्लेम आलाय. हे बघा ना, इंजनचा आवाज किती आहे, पण ते लावल्यावरती इंजनचा आवाज अजिबात येत नाही. काय गरम वाफ लागते जबरदस्त. आले जवळ आलो आपण, एक्झिटला आलोय. बाहेर पडले पहिलं गॅरेजला घेऊन जाऊयात, कारण लय एकटिक व्हायला लागले. 2-3 वेळा थांबलोय मी, पण काय आता येतात प्रॉब्लेम आपल्यात, काय करणार. केरळला जाताना तसा प्रॉब्लेम तो तरी नॉर्मल होता, पण हे जरा जास्तच वाढी वाटायला लागले. तर बघूया, काम करून घेऊया आणि मग पुढचा प्रवास करूया. तर मंडळी आपण आलो आहोत नागपूरमध्ये. म्हणजे आता हा समृद्धी महामार्गाचा एंड आहे, पाहू शकता तुम्ही, शेवटचा टोल. आणि आता आपण एक्झिट होतो इथनं. बरं झालं मला अजून किती लांब आहे काय माहिती, पण आता बघूया. थोडंसं पाणी घेऊया तिथं पेट्रोल पंपावरती. तर मंडळी आता आपण आलो आहोत गाडीच्या दवाखान्यामध्ये. अशोक लेलँडचं सर्व्हिस सेंटर आहे इथं, दाखवूया आपण इथं. तर मंडळी झालाय आपला पोपट. इथं मोठ्या गाड्यांची कामं केली जातात, छोट्या गाड्यांची कामं होत नाहीत. तर विषय असा आहे, आता बहुतेक म्हणतात समोर एक लोकल आहे, तिथं दाखवा. फायनली मंडळी शेवटी आजचा दिवस आपला इथं संपतोय. म्हणजे भरपूर प्रयत्न केला मी, पण शेवटी काय काम झालं नाही आज. तर सगळं करून बघितलं, फ्यूज वगैरे, बॅटरी वगैरे, पण शेवटी सॉफ्टवेअर मधून चेक केलं तर समजलं की त्याच्यामध्ये फॅनचा प्रॉब्लेम आहे. फॅनचा पेक्षा मोटर जी आहे ती मोटर काम करत नाही, म्हणजे जाळ्याला सारखीच आहे. आता आज तर आपली रात्र इथंच जाणार आहे नागपूरमध्ये, आणि उद्या संडे, उद्या रविवार, उद्या शोरूम बंद असणार आहे. इथं गॅरेज आहे, दादांकडे आलो होतं, आणि मोटर तशी वॉरंटीमध्ये. मग तिकडे आपल्याला शोरूम मधनं काय असेल ते काय बदलून वगैरे भेटेल. फर्स्ट ट्रिप आहे म्हणजे अशी बरं का. केरळला गेलो आपण, विशाखापट्टणमला गेलो. राव ते जुना दोस्त जबरदस्त राव, BS4 वाला. मस्तपैकी जेवण वगैरे करून आलेलो आहे. जास्त शूट नाही केलं जेवण करताना वगैरे, मूडच नव्हता मूडच गेला, कारण की दुपार नाही. बरं झालं दुपारी तरी जेवण केलं. दुपारी जर जेवण नसताना केलं माझं मग काय खरं नव्हतं. संध्याकाळी चहा वगैरे काहीच नाही, या गाडीच्या मागेच लागलो. तर आज प्लॅन होता माझा रायपूर वगैरे, छत्तीसगड वगैरे क्रॉस करायचा. पण ठीक आहे, असतात काही गोष्टी आपण आपल्या हातात नसतात, त्या गोष्टी टेक्निकल गोष्टी असतात, बरोबर का नाही. झोपूया आता, टाइम झालाय बघा, 11 वाजलेच आहेत. आणि उद्या रविवार असल्यामुळे बघूया आता काय होतं, उद्याचं कसं शेड्यूल होते काय तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर हा व्लॉग आपण इथंच संपवणार आहोत. आणि हो, हवा चांगली येते बरं का, आणि पावसाची पण लक्षण आहेत. इथंच आपण झोपणार आहोत आज. आणि माझ्या सोबती आणखीन एक आहे बरं का, हे बघा, हे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, हे खूप महत्त्वाचं आहे. चला.